चालू होणे आणि तेवढेच वेळेत संपणे शिस्तबद्ध तर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळतील. ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले या क्रीडांगणावरती आपण इथे ही स्पर्धा पाहतो. तर कोंडले गावचे पोलीस पाटील सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. काल खरंच मी त्या गोष्टीचा उल्लेख देखील केला की त्यांच्याकडून स्पर्धेला काल ते आले नव्हते, परंतु शुभेच्छा त्यांनी पाठवल्या होत्या. पोलीस पाटील साहेब रवींद्रजी पाटील आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नेहमी अनेक क्रिकेट शृंखलेला ते नेहमी शुभेच्छांचा वर्षाव करतात. मागे जी कार उभी आहे बघा पाठीमागे बॅट्समनच्या, प्लीज. थँक्यू. तर धाव संख्येचा श्रीगणेश केलाय. अकाउंट ओपन केले जात आहे फलंदाज जयदासच्या माध्यमातून. धाव संख्या 1 बिनबाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक रामदास कुठले मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये देखील चांगलं षटक राहिलं. 9 धावा खर्च केल्या होत्या रामदासने. या षटकामध्ये पाहूया किती धावा इथून वाचवल्या जातील, किती धावा या पॉवर प्ले मध्ये काढल्या जातील हे पाहणं तेवढेच महत्वाचं. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट फटका फसलाय. एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय. झेलची संधी आणि झेल ड्रॉप केला जातोय. काय पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये अतिशय सोपा झेल होता आणि तो सोपा झेल मात्र चंद्रकांत यांच्या माध्यमातून सोडला जातोय आणि या चेंडूवरती धावा जमवल्या त्या म्हणजे फलंदाजाने तीन धाब्याच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा लागले त्या धाव फलकावरती 4 आपण बघतो. अशा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगली झेल चांगली फिल्डिंग करावी लागेल. गोलंदाजाचं मनोबल तुम्हाला वाढवायचं असेल तर फिल्डिंगमध्ये 100% एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील आणि इथे मात्र वाकडी 40+ थोड्याशा चुक्या करतोय आणि त्या चुकीचा फायदा उचलतील का इथून बॅट्समन आहे इथे पाहणं तेवढंच गरजेचं. लावडा फील केली होती. एक धाव पूर्ण केली जाते. एका धाबेच्या मदतीने धाव संख्या पुढे. पण लेग बाईज आहे का ही धाव? यस, लेग बाईज ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एक धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 5 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दुंद्रेपाडा 40+ संघ बॅटिंग करत असताना ओव्हरपिच चेंडू टाकला होता. ऑफ साइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. चेंडू टप्पा खाल्यानंतर सरळ विसवला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंज केले जाते बा इथे. रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी बॅट्समनने. हा चेंडू फेर होता की नाही याची चाचपणी ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जरूर इथे केली जाईल. खरं तर फलंदाजांचा रिव्ह्यू आहे. पंचांनी खरं तर निर्णय दिला होता हा चेंडू चांगला आहे, फेर आहे. इथून ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला होता. आता मात्र DRS गमावलेला आहे ते म्हणजे दुंद्रेपाडा 40+ संघाने. इथून मात्र तुम्हाला DRS नसेल याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज तयार. पहिलं षटक घेऊन रामदास कुठले मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये खेळाडू आहे तिथे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरीचा प्रयत्न देखील सफल झालाय. 2 धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे. टोटल 7 धावा धाव फलकावरती. अद्याप 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये तंतोतंत चाललेला सामना आपण पाहतो. दुंद्रेपाडा 40+ विपक्ष वाकडी 40+. या 2 टीम दरम्यान 2 टीमचा विचार केला मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये. स्लॉट मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा आहे. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र चुकी करणार नाहीत क्षेत्ररक्षक. पहिला करारा झटका बॅटिंग करत असताना धुंद्रेपाडा संघाला गुरुनाथला जावं लागेल इथून तंबूच्या आसऱ्याला.
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये खरं तर रामदास खुटलेने 7 धावा खर्च केल्या. मागील मॅच मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. इथून मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रामदास यांची आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत ते म्हणजे चंद्रकांत. अभिषेक इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर आलेले फलंदाज आपण इथे पाहतो. पॉवरफुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नामदेव शेठ जमदाडे तिथे तैनात, चुकी करणार नाहीत आणि अतिशय सोपा झेल त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि धक्का क्रमांक 2 धुंद्रेपाडा 40+ संघाला अभिषेक गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय. इथे तू मय आणि इथे मात्र शेवटला नकार दिला जातोय. चेंडू डॉट फेकला जातोय. निर्धाव चेंडूची संख्या. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. नामदेव शेठ जमदारने तिथे कोणती नाही केली चूक. अतिशय दमदार झेल सेफ हँड्सने तर तो चेंडू जज केला आणि धक्का क्रमांक 2 धुंद्रेपाडा संघाला. इथून देखील स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जुळलंय का? इथे मात्र चुकी करतायत. खराब क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल आणि तिथून मात्र चोरट्या धावा काढण्याचा प्रयत्न. अगदी 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? कलात्मक ह्या धावाच खरं तर जोडल्या जातील त्यामध्ये धुंद्रेपाडा 40+ संघाच्या खात्यामध्ये. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा जोडल्या जातील. कॅच ड्रॉप झाला तिथून मात्र थोडस संतुलन बिघडलं इथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावा जोडल्या जातील या ओव्हरमध्ये. चला इथं रिव्ह्यू म्हणजे पंचांनी केले चेक करायचंय. बॅट्समनच्या पायाला चेंडू लागले की नाही ते चेक करू. यस धन्यवाद. ते मात्र इथं चेक केलं जाईल. बॅट्समनला च्या पायाला चेंडू लागला की नाही ते इथं चेक केलं जाते. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे चेक करतोय. थर्ड अंपायर राम पाटील सर आहेत इथे टीव्ही वरती ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. बॅटरच्या पायाला चेंडू खरं तर स्पर्श झाला होता त्यामुळे इथून 2 धावा इथून जोडल्या जातील खात्यामध्ये. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल 9 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. धावा धाव फलकावरती आपण पाहतो 9. 3 चेंडू अद्याप झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यशवंत आणि अभिषेक इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. इथून टॅप केला जातोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे. अगदी चित्याची चपळाईने हरण्याचं वेग धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज आपण पाहतो मंचावरती. खरं तर उपसरपंच चिंचवली आदरणीय राजेशजी रिकामे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल चिंचवलीचे बालकृष्ण बोलाडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. तसेच चिंचवलीचे आदरणीय सुरेशजी रिकामे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहू शकाल युवा चिंद्रन पंचायत समिती अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष आदरणीय दीपकजी रिकामे साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन आपण पाहतो. तर सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. टोटल दुसरं षटक प्रगती पथावर असताना टोटल धावा धाव फलकावरती 2 बाद 11 धावा अशी अवस्था आपण पाहतोय
ते दुंद्रेपाडा 40+ संघाची. मैदानाच्या आतमध्ये आता थोडंसं संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीतून बाहेर कोणता फलंदाज काढेल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील. डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका लगवायचा होता. किपर कडून थोडीशी चूक, त्याचा फायदा. बॅटिंग करत असताना दुंद्रेपाडा 40+ संघाने चोरट्या धावा जरूर बऱ्याच काढलेल्या आहेत या मॅच मध्ये. कॅचेस देखील 2 ड्रॉप झाले, त्याचा फायदा उचलतील का इथून फलंदाज हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. इथून चुका केल्यात बरेचशा फिल्डिंग मध्ये. खरं तर वाकडी 40+ संघाने चुका इथून सुधाराव्या लागतील वाकडी 40+ संघाला. परंतु धावा नक्कीच इकॉनॉमिकल षटक खरं तर हाताळलेत. पहिलं चंद्रकांत कुठले या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं, फक्त 6 धावा दिल्या. एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये म्हणजे होते, म्हणजे टोटल 7 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. इथे प्रॉपर टायमिंग, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिलाय सरळ वाईड लॉंगर आणि काव कॉर्नरच्या अगदी मधून चेंडू फरार होतोय. येतोय A1 क्वालिटीचा दमदार हिट, शानदार षटकार. जय संतोषी माता इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा कोपरोली चे आपण पाहू शकाल मान्यवर संतोषजी साहेबांचं इथं, आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचं इथं शुभागमन मंचावरती आपण इथे पाहतो. खरं तर स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचं खरं तर मंचावरती शुभागमन झालेलं आहे. तर वैदिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. संजय चोरगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. आणि बॅटिंग मध्ये आपण पाहू शकाल यशवंतच्या बॅट मधून इथे पहा चांगला फटका सजवला होता. नामदेव शेठ जमदार तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये धावा वाचवल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग ला जवाब राहिले नामदेव शेठ जमदाडे यांची. धावा वाचवल्या टीमसाठी. या चेंडूवरती मिळाल्या फक्त 2 धावा. 2 धाब्याच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. धावा धाव फलकावरती लागले 2 बाद 20. तिसरं षटक प्रगतीपथावर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संजय चोरगे. ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला होता, लाईन चांगली होती. पिच झाल्यानंतर चेंडूने घेतलेलं अतिशय वेगवान चेंडू आणि तिथे मात्र वेगाने खरं तर बीट केलं फलंदाज यशवंतला. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. तर अभिषेकने एक षटका जरूर ठोकलाय. इथून कट केलं तर बॅकवर्ड पॉइंटला जाऊन वेट अँड वॉचचा फटका सजवायचा होता. एक धाव पूर्ण. तिथे देखील फंबल झालेत. इथे मात्र चुकी करतायत ते म्हणजे वाकडी 40+ संघाचे खेळाडू. इथून मात्र एक धाव होती, तिथे मात्र 2 धावा. या मॅच मध्ये चोरट्या धावा बऱ्याचशा काढलेल्या आहेत. जिथे आपण पाहू शकाल दुंद्रेपाडा 40+ संघाने जिथे मिस फिल्डिंग झाली तिथे मात्र धावा जोडल्या गेल्या खात्यामध्ये. टोटल धावा धाव फलकावरती आता लागले त्या म्हणजे 23, 2 बाद. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केले. इथे देखील दुसरीचा प्रयत्न. मिस फील्ड. कलेक्टिंग खराब राहिले आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना दुंद्रेपाडा संघाला. इथून मात्र चुकी आणि चुकी करत असताना फिल्डिंग मध्ये वाकडी 40+ संघ त्याचा फायदा बॅटिंग करत असताना दुंद्रेपाडा संघ जरूर उचलतोय. टोटल 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील आणि 2 धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल 25 धावा 2 बाद अशी अवस्था आपण पाहतो धाव फलकावरती.
धुंद्रेपाडा 40+ संघाची विकेट्स लवकर जरूर गमावले, परंतु एकेरी दुहेरी धावेला इथं प्राधान्य देत खरं तर धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून यशवंत आणि अभिषेकच्या माध्यमातून केले जाते. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न, कलात्मक शॉट केल्याचा होता. इथे मात्र एकदा पूर्ण पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात इथून फलंदाज अभिषेकला परतावं लागेल तंबूच्या असलेला. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण इथे ऐकलात. खरं तर आपण पाहतोय पनवेल तालुका उपाध्यक्ष श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जोतातील नाईट क्रिकेटचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आज तिसरी रजनी स्पर्धेची आपण पाहतो. 4 खरं तर रजनीचा ही शृंखला आपल्याला पाहायला मिळेल. मुख्य आयोजक स्पर्धेचे ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही दमदार स्पर्धा एन्जॉय करायला मिळते. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं तसेच ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतो पहा आमचे को कॉमेंटेटर मनोहर पाटील, आपण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित स्टेजची संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीकडून विनंती येते. मनोहरजी पाटील स्टेजची संपर्क साधा, आपणास विनंती असेल. इथे मात्र फेकी चांगली राहिले आणि तिथे मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर अगदी उसळी घेणारा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र नशिबाची साथ धुंद्रेपाडा 40+ संघाला जरूर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यांनी 2 धावा या चेंडूवर देखील मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे 27 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन भरत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. अखूट टप्प्याचा बॅक ऑफ लेन. खरं तर गोलंदाजाने ओळखलं, जसा फलंदाज स्टेप आउट करत होता तिथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू टाकला. चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस. 1 धाव पूर्ण. इथून 2 धावा पूर्ण केल्या जातील का आणि नकार दिलाय बा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र 2 धावीची आवश्यकता होती तिथे 2 धावा जरूर चोरल्या. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावेनं कन्वर्ट केलं. असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धुंद्रेपाडा 40+ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. चौथं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक इकॉनॉमिकल स्पेल हत्तरला जातोय. भरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहा ऑन साईडला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला जातोय. एकदा पूर्ण. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न. इथून मात्र नशिबाची साथ मिळणार नाही धुंद्रेपाडा 40+ संघाला. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात इथून फलंदाज यशवंत बाद. चांगलं सुमधुर गीत या स्पर्धेचं अगदी टायटल सॉन्ग आपण ऐकलात. टोटल धाव संख्येचा विचार केला 29 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू भरत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. 5 चेंडूमध्ये 4 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅक ऑफ लाईन. धावेचा प्रयत्न जरूर केला. इथं एकदम पूर्ण केली जाईल सहजरित्या. थोडीशी चुकी, फंबल झाले होते आणि तिथून मात्र पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. अशा रीतीनं पहिल्या सत्राची इथून समाप्ती झाले आणि टोटल धाव संख्येचा विचार केला 4 षटकाच्या अखेरीस 4 बाद
धुंद्रेपाडा 40+ संघ 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट इथून सेट केलं आहे ते म्हणजे वाकडी 40+ संघासमोर. थँक्यू सो मच. तर खूप सारे अतिथी मान्यवर मंचावरती स्पर्धेवरती असणारं प्रचंड प्रेम, आमचे आयोजक ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांवरती असणारं प्रचंड प्रेम आणि या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिली. तर मी आयोजकांना विनंती करेन मंचावरती उपस्थित चिंचवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय राजेश रिकामे साहेबांचं इथे मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. सर्वांचं सपोर्ट, सर्वांचं सहकार्य स्पर्धेसाठी इथे लाभले आणि साहेबांनी दाखवलेलं या स्पर्धेवरती प्रचंड प्रेम आणि त्यांनी दिलेला या स्पर्धेला अमूल्य वेळ. तर साहेबांचं आम्ही मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करते. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे असं आमचे व्यक्तिमत्व. त्यानंतर दुसरे अतिथी मान्यवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चिंचवलीचे सन्माननीय बालकृष्ण बोलाडे साहेबांना सुद्धा मी विनंती करेन या आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचे. निश्चितच त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि आपल्या येण्याने साहेब या स्पर्धेची शोभा आणखीनच वाढली. त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य बालकृष्ण बोलाडे साहेबांचं इथे शुभ सन्मान केला जाते. प्रत्येकाचा मान सन्मान, प्रत्येकाचा आदर सत्कार, सर्वांचं स्वागत, सर्वांचा सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती. अतिथी देवो भव जसं म्हटलं जातं आणि ते सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले जाते. त्यानंतर आमच्या युवा कार्यकर्त्या चिंचवलीचे सन्माननीय सुरेश रिकामे साहेब त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. मी साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा यायचे आणि आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार आपण करायचे. सन्माननीय सुरेश रिकामे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आपली सुद्धा उपस्थिती आम्हाला मोलाची, प्रार्थनीय आणि वंदनीय ठरली. तर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पटवा प्लीज. वाकडी 40+ संघ. वेळापत्रक 1 तास जरूर आजच्या दिवसामध्ये उशीर झालेला आहे, विनंती असेल तुम्हाला. तर निश्चितच सर्व पाहुण्यांच्या इथे आदर सत्कार केला जाते. त्यानंतर सन्माननीय सुरेश शेठ पाटील जय संतोषी माता प्रायव्हेट लिमिटेड कोपरोली त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब आपल्याला सुद्धा मी विनंती करतो यायचे आपण. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर पुढील होणारी मॅच पहा नितलस 40+ आणि पाली 40+. दोन्ही संघाच्या संघटकांना आम्ही विनंती करू की यावं आपण टॉसचा बॉक्स कक्षामध्ये. लगेचच इथे आपण पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते नाणेफेक करून घेणार आहोत. तर सुरेश शेठ पाटील त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाते. जे संतोषी माता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोपरोली त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत होते. त्यांनी सुद्धा इथे उपस्थित दाखवली तर त्यांचं सुद्धा खूप स्वागत. त्यानंतर आमचे आणखीन एक अतिथी मान्यवर युवा चिंतन पंचायत समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय दीपक रिकामे साहेब त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यांनी सुद्धा इथे उपस्थिती दाखवली. या स्पर्धेमध्ये आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा आणखीनच वाढली. तर दीपक रिकामे साहेबांचं इथे स्वागत केलं जाते. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सर्व पाहुण्यांनी या स्पर्धेला दिलेला अमूल्य वेळ, तुमच्या येण्यानं ही स्पर्धा आणखीनच गजबजली. तर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. लगेच आपण मैदानाकडे वळणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या संकल्पनेने साकारली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. 24 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे. या पुढचा सामना होणार आहे नितलस 40+ विरुद्ध पाली 40+. दोन संघनायक आपण लगेच संपर्क साधा. नितलस संघाचा संघनायक आणि पाली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचे. तो मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों. जीतने के लिए 24 गेंदे और
31 का टारगेट। भरत पाटिल है स्ट्राइकर इनके ऊपर, तो उनका साथ निभाएंगे नामदेव जमदाड़े। पिछले मुकाबले में क्या कमाल की शुरुआत की थी, वहां पर लगभग 45 रनों का पीछा करा जा रहा था और यहां पर रनों का पीछा करा जा रहा है 31 का। पहली गेंद लेकर गेंदबाज ज्ञानेश्वर, पहली गेंद आएगी डॉट। इतने आसानी से हार नहीं मानेगी दुंदरीपाड़ा क्रिकेट टीम, लड़ाई शानदार रहेगी, इसमें कोई शक की बात नहीं है। पहली गेंद डॉट आई है, जबरदस्त आगाज होता हुआ गेंदबाजी से। 4 ओवर का यह मुकाबला है, 31 रनों का टारगेट। बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर से है तैयार। दूसरी गेंद इस ओवर की भरत पाटिल इनके लिए। इस बार पीछे खिलाड़ी मौजूद है, मौका बन जाएगा। कैच छूटा, दिल टूटा। भरत पाटिल इनको जीवनदान देना बिल्कुल खतरों से खेलने के बराबर हो सकता है, कलेक्ट नहीं कर पाए। कैचेस छूट रहे मैदान के अंदर, ग्राउंड फील्डिंग अच्छी नहीं है, कलेक्टिंग अच्छी नहीं है और यहां पर हमने देखा 3 का इजाफा। त्यानंतर सन्माननीय रवी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल। तर रवी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल। त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला खूप वंदनीय ठरली। आणि या स्पर्धेमध्ये सुरेश शेठ पाटील, जय संतोषी माता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोपरोली, त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभले, तर त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करते। मैदान के अंदर हम जरूर चले जाएंगे, सभी मेहमानों का ते दिल से स्वागत है। हल्के हाथों से केवल दिशा दी इस गेंद को, 1 रन तो आसानी के साथ पूरा करेंगे। दूसरे के लिए पलटे खिलाड़ी, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ। तीसरे की कोशिश थी लेकिन बैकअप अच्छा है, 2 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 5 रन, 3 गेंदें गुजर चुकी है। 4 ओवरों का यह मुकाबला है। नितलस टीम का कप्तान और पाली टीम का कप्तान, नितलस टीम का कप्तान पहुंच चुका है। नितलस के कप्तान टॉस के लिए संपर्क करना है और पाली क्रिकेट टीम का कप्तान, देरी बिल्कुल हम बर्दाश्त नहीं करेंगे। क्या कमाल का स्ट्रोक है, लाजवाब। ये नजाकती नामदेव जमदाड़े इनके, जबरदस्त स्ट्रोक, मिल जाएगा चौका। उपसरपंच विद्यमान उपसरपंच चिंचवली यांच्याकडून सुद्धा स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले, तर त्यांचं सुद्धा आम्ही देतोय खूप खूप धन्यवाद। सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। 9 धावा आतापर्यंत बनल्यात, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नामदेव जमदाड़े, जिन्होंने 2 गेंदों में 6 रनों की धुआंधार पारी की आगाज की है। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से इस गेंद को मोड़ा, शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ पूरा करेंगे। 1 रन की मदद से दहाई को आंकड़े को छूता हुआ यह स्कोर बोर्ड 10 रन बिना नुकसान। 31 का पीछा कराया जा रहा है। थोड़ी सी हावी नजर आ रही है वाकड़ेटे मैदान के अंदर, लेकिन क्या फाइट बैक होगा, क्या कमबैक होगा, क्या पुनरागमन करेगी यहां से दुंदरीपाड़ा टीम, देखने वाली बात है। अंतिम गेंद का खेल है बाकी, एकमात्र पावर प्ले का ओवर मैदान के अंदर हम देख सकते हैं। भरत पाटिल ऑन स्ट्राइक, तो गेंदबाजी में आएंगे ज्ञानेश्वर चौधरी, उनकी ये अंतिम गेंद होगी पहले ओवर की। खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद है, लेकिन डाइव भी लगाई, गेंद को रोक नहीं पाएंगे, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक सकते। 2 रन का इजाफा होता हुआ पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर में रन आए टोटल 12 रन। पानी की मांग हो रही है मैदान में, तो पानी लेकर मैदान के अंदर जाना है। मैं गुजारिश करूंगा, पानी लेकर जाना है, आयोजकों से विनंती है। तर नितलस संघाचा संघनायक आणि पाली संघाचा संघनायक, जर सामना संपण्याच्या आधी तुम्ही दोन्ही संघनायक उपस्थित नसाल तर सामना 3 षटकांचा होईल, लक्ष असू द्या। पाली संघाचे संघनायक पोहोचलेत, नितलस संघाचे संघनायक
आपण संपर्क साधा. दीपक शेळके पोहोचलेत. मी विनंती करेन नितलस संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचंय. 18 गेंदे और जीतने के लिए जरूरत है. यहाँ से 31 का टारगेट था, अब 18 में 19 चाहिए. 2-2 3-3 रन बनते हुए हमने देखे. थोड़ी सी ठंड भी आज बढ़ रही है. घड़ी की ओर हम नजर डालेंगे. 10:28 हो चुके और यहाँ पर हम देख सकते हैं पहले दौर का ये तीसरा मुकाबला जारी है. हमारा 31 का टारगेट था. अब आने वाली गेंदें बची है. यहां से हम देख सकते हैं 17 गेंदें बचेगी और जीतने के लिए 19 रनों की अभी भी जरूरत है. नए खिलाड़ी नेट नंबर 3 रामदास खुटले. 12 रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर. अच्छा कैच लपका. ये कोशिश होनी चाहिए बड़े मंच के ऊपर, बड़े पर्दे के ऊपर. आप नए नवेले खिलाड़ियों के सामने खेल रहे हो. जब आप पहले के जमाने में क्रिकेट खेलते थे किसी ने नहीं देखा था, लेकिन आपका अनुभव यहाँ पर देखने के लिए आए लोगों के लिए ये पर्वनी हो सकती है. क्रिकेट में जैसे कहते हैं ना कि नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. वो लड़ने का जज्बा क्या नजर आएगा. 17 गेंदे और जीतने के लिए 19 की जरूरत. गुरुनाथ चौधरी एक बार फिर से है तैयार और यहां पर बैक टू बैक ये दूसरी सफलता है और धुंधरेपाड़ा क्रिकेट टीम की वापसी मैदान के अंदर हो चुकी है. त्यांच्या पाठीशी ते सहकारी. समीकरण बढ़ता हुआ 16 गेंदे और जीतने के लिए 19 की आवश्यकता. ऑन हैट्रिक होंगे गेंदबाज गुरुनाथ चौधरी. 2 गेंदों में 2 सफलता है. नामदेव जमदाड़े इनको वापस भेजा था रामदास कुटले इनको, लेकिन यहां पर अब हैट्रिक गेंद फेस करेंगे चंद्रकांत पाटिल टीम के कप्तान. सामने है गुरुनाथ चौधरी ऑन हैट्रिक. फुल टॉस दिए गए. पीछे खिलाड़ी जरूर मौजूद. 1 रन तो आसानी के साथ है. दूसरे की कोशिश, खतरे में भरत पाटिल, लेकिन तब तक 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी. रन बने हैं टोटल 14. 14 रन अब तक बने 2 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते हैं. 31 का टारगेट था, अभी भी 17 रन दूर है जीत से. आने वाली 15 गेंदे और 17 रनों की आवश्यकता. कुछ डॉट गेंदे मुकाबले के अंदर धुंधरेपाड़ा क्रिकेट टीम हावी हो जाएगी, लेकिन 1-2 बड़े हिट मुकाबले में पूरी तरीके से पकड़ मजबूत करेगी वाकड़े टीम. 15 गेंदे 17 की जरूरत.
तेज गेंद निकली, टप्पा गिरने के बाद विकेट कीपर के हाथों में डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब ओवर घट्टा बा। गुरुनाथ चौधरी इनका 4 गेंदें फेंकी है, 2 रन खर्च करे हैं और 2 सफलता उनके नाम के ऊपर। तो स्क्रीन के ऊपर अंपायर जम जाएंगे। तीसरे अंपायर की मांग यहां पर करी गई है। एक्शन के ऊपर संदेह जताए। गेंदबाज तैयार है, एक बार फिर से यहां से गुरुनाथ चौधरी। चलो मुकाबला शुरू करना है धुंधरेपाड़ा टीम। अंतिम गेंदें बची है, यहां से 14 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 17 की आवश्यकता। जोरदार अपील हुई थी लेकिन अपीलों में उत्साह केवल देखने को मिला। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। लेग बाइस का ही रन आता हुआ सिंगल के मदद से समीकरण आंकड़े फिर से बदल जाएंगे। अंतिम गेंदें बचेगी 13 और जीतने के लिए 16 रनों की अभी भी है आवश्यकता। 13 गेंदें 16 रन। भरत पाटिल है सामने। भरत, इनसे उम्मीद है वाकड़ी क्रिकेट टीम की अभी भी जारी है। गुरुनाथ ने आकर मुकाबला बदला है मैदान में। 13 गेंदें और जीतने के लिए 16 रन। स्वीप करने का प्रयास, खिलाड़ी मौजूद लेकिन तेज आउटफील्ड है, लेकिन यहां से गेंद जाएगी सीमा रेखा पार। अंतिम क्षणों में यह चौका बेशकीमती हो और यहां से हम देख सकते नई ऊर्जा संपन्न करेगा। अब गेंदे 12 और 12 की जरूरत। विनंती करेन नितलस संघाचा संघनायक, पाली संघाचे संघनायक पोहोचलेत तर नितलस संघाचे संघनायक, जर सामना संपण्याच्या आधी तुम्ही आले नाहीत तर तुमच्यावरती कडक कारवाई होईल, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्ष असू द्या। 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे, कारण रात्रीची स्पर्धा आहे। सर्वांना माहिती आहे रूल्स आर रूल्स, नियम सर्वांना सारखेत। क्रिकेटमध्ये डिसिप्लिन हवं असतं। तुमचा सामना होता तिसरा, मात्र ऑनफील्ड चौथा सामना असणार आहे। नितलस संघाच्या संघनायकाला आमची प्रेमाची विनंती, आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय। 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे। बारह गेंदे 12। ये गेंद आएगी यहां से, खराब विकेट कीपिंग का नजारा। गेंद रुकेगी नहीं, वाइड +4। किस्मत का यह पंजा है। तर 2 संघाने किती पोहोचलेत। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। 12 में 12 चाहिए थे, 12 गेंदे और 7 रन की जरूरत है। बिल्कुल लड़ रहे, संघर्ष जारी है। मेहनत के लिए 100 में से 100 नंबर है। लेग बाइस के रूप में सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 6 रन की अभी भी आवश्यकता है आने वाली 11 गेंदों के ऊपर। 11 गेंदे और जीतने के लिए 6 रन की जरूरत। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार, शांताराम। 6 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फील्ड में थोड़ा सा बदलाव, स्क्वायर लेग का खिलाड़ी गेंदबाज तैयार। अच्छा स्ट्रोक। भरत पाटिल, इस खिलाड़ी को जीवन दान दिया गया था और वही खिलाड़ी चुभ रहा है आंखों में धुंधरेपाड़ा टीम के। एक और चौका है। दस गेंदे और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। आणि ते फलंदाज बाद, तर नाणेफेक इथे केली जाईल 2 संघनायकांमध्ये। नितलस विरुद्ध पाळी आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन
मंचावरती उपस्थित रायगड जिल्हा पाटबंधारे डेप्युटी कमिशनर सन्माननीय अरुण रोकडे साहेब त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. नौ गेंदे और जीतने के लिए 2 की आवश्यकता. संजय चोरगे आएंगे इस बार स्ट्राइकर इनके ऊपर. पिछले मैच के हीरो थे. ये गेंद आएगी वाइड. 1 रन की केवल जरूरत है. स्कोर इज लेवल. रात के बज चुके दोस्तों 10 बजकर लगभग 38 मिनट. तीसरा मुकाबला हमारा समाप्ति की कगार पर है. स्कोर लेवल है. अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी. यहां पर थोड़ा सा लंबा खींचा जा रहा है इस मुकाबले को. 8 गेंदे हैं और केवल 1 रन की जरूरत है. एक रन की अभी भी जरूरत है. 7 गेंदे और 1 की आवश्यकता. सोचो दोस्तों, यदि वो वाइड का चौका नहीं गया होता मुकाबले में मजा अभी भी आ सकता था. फिर भी संघर्ष जारी है. 7 गेंदें बची है और जीतने के लिए 1 रन की कंपलसरी जरूरत है वाकड़ी क्रिकेट टीम को. जोरदार अपील हुई थी विकेटों के पीछे से, लेकिन मुकाबला जीतेंगे वाकड़ी 40+. कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड. ठिकाण दिसले